आणि आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आलेली आहे, तसंच घरात येऊन मारहाण करण्याची धमकी देण्यात आली। इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला असून प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिलेली आहे। इंद्रजित सावंत यांनी याबाबतचा कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलेले आहे। इंद्रजित सावंतांवर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान हे कॉल रेकॉर्डिंग नक्की काय आहे आपण ऐकूयात। म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता। म्हणजे काय? ठीक आहे, आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना। काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही। कुठलं पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते, कोण हे सांगा ना त्याच्यामध्ये। कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला। कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधला अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून? पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही, ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही असाल ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना। ते कशाला घाणेरडं सांगू? का ते घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहिती काय बोलणार लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। दरम्यान इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्याला अटक करा अशी मागणी मराठा नेते विनोद पाटलांनी साम टीव्हीशी बोलताना केलेली आहे। ही व्यवस्था सांगणे असं सांगणे चुकीचं आहे। त्या व्यक्ती मला तरी वाटतं मनोरुग्ण असेल कदाचित। तेव्हा तात्काळ पोलीस प्रशासनाने याची चौकशी करून त्याला बेड्या ठोकल्या पाहिजे, त्याला तुरुंगात घातलं पाहिजे। माझी विनंती त्यांना राहील की त्यांनी कायदेशीर कारवाई तात्काळ करावी। त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठावं, तिथं गुन्हा दाखल करावा। आणि माझी राज्य सरकारला विनंती आहे, त्या छत्रपतींचा विषय त्यामुळे क्षणाच्या विलंब न करता तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी व त्याची मागे कोण वृत्ती आहे, काय मानसिकता आहे, तपासणं गरजेचं आहे। तर आता सावंतांना धमकी देण्याची हिंमत होतेच कशी? संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि धमकी देणाऱ्याला संभाजी ब्रिगेडकडनं निषेध करण्यात आला असून सावंतांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा असा इशारा देण्यात आलाय। फोनवर धमकी देऊन तुम्ही तुमची अवकात दाखवायची गरज नाही। तर जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने हे जर लोक एवढी हिंमत करत असेल तर मग चिटणीस असतील, सर कारकून असतील, अनाजी पंत असतील, त्यांचीच ही पिलावळ आहे आणि त्यांनीच इतिहास बदनाम करण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे। संभाजी ब्रिगेड इंद्रजित सावंत साहेबांच्या पाठीशी आहे आणि जर त्यांच्या केसाला जरी हा कुणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड त्यांना सुट्टी देणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो। तर सावंतांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलेला आहे। दरम्यान इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरनं धमकी देण्यात आलेली आहे आणि ते चुकीचा इतिहास पसरवतायत, ब्राह्मणद्वेष पसरवतायत असा आरोप करण्यात आलेला आहे। धमकी आणि शिवीगाळ करणारा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून इंद्रजित सावंत यांनी स्वतः या संदर्भात पोस्ट केलेली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना
हा धमकीचा फोन आला असून ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा आरोप इंद्रजित सावंतांवर करण्यात आलेला आहे. यानंतर बातमी आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भात. नाशिकमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये शिवार्पण नमस्तू नृत्य सादर करणार आहे. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी याला विरोध केलेला आहे. हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून यामुळे चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होईल असा दावा त्यांनी केलेला आहे. दरम्यान आता पुरातत्व विभाग यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे. अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे, शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे. पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे. ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे. यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात. बुलढाण्यामध्ये जानेफळ गावामध्ये प्रवासी निवारा नसल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होते. याबाबत कित्येक वेळा संबंधित विभागाला पत्र आणि निवेदन दिलेली आहेत, मात्र त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जाते असं प्रवाशांनी म्हटलंय. अकोल्यातल्या कासकेश्वरमध्ये शेतामध्ये रोडग्याच्या जेवणात सुरू असताना मधमाशांनी हल्ला केला. हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेले. रोडग्यांसाठी गौऱ्या पेटवून रोडगे बनवण्याचं काम सुरू होतं, मात्र याच गौऱ्यांच्या धुरामुळे मधमाशांचं पोळं फुटलं आणि मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला. नांदेडमध्ये फेब्रुवारी महिन्यात पाणी पातळी कमी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. दरवर्षी पाण्याची भीषण टंचाई या गावामध्ये जाणवतेय. नदी नाले विहिरी आणि बोरचं पाणी आटल्यामुळे गव्हाचं पीक आता करपू लागलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बुलढाण्यातल्या खडकपूर्णा नदीपात्रामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेले रांजण खळगे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत. भल्या मोठ्या खडकाला अर्धगोलाकार आकार नैसर्गिकरित्या तयार होत आहेत. त्यामुळे खडकपूर्णा नदीमध्ये एक वेगळं रूप पाहायला मिळतंय. धुळ्याच्या बोरी परिसरामध्ये साईंदरचा वावर असल्याचं आढळून आलंय. पाळीव कुत्र्याने या साईंदरवर हल्ला केल्यानंतर या कुत्र्याला साईंदराच्या अंगावरील काटे शरीरावर घुसलेत. या संदर्भात वनविभागाला सर्व प्रकारची माहिती देण्यात आली असून या प्राण्याला लवकर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी शेतकऱ्यांना वनविभागाकडे केलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस नागरिकांच्या संख्येमध्ये वाढ होते. त्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून जिल्ह्यातील धरणं सुद्धा तहान भागवण्यासाठी कमी पडत असल्याचं चित्र आहे. सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास दोन्ही धरणांमध्ये गाळ साचला असून पाण्याची साठवणूक क्षमता देखील कमी झालेली आहे. सांगलीच्या आळसनमधील कुंभार कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नात सुनेचं स्वागत करण्यासाठी चक्क आपली बैलगाडी नववधूच्या स्वागतासाठी आणली होती. तिला बैलगाडीतून बसवून पारंपरिक वाद्य वाजवत लग्न मंडपापर्यंत आणण्यात आलं. नागपुरात मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या 5 तस्करांना पोलिसांनी पकडले. 5ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडनं 2 तोंड असलेल्या मांडूळ जातीच्या सापाची मुक्तता करण्यात आलेली. या सापाची वाशिममध्ये तस्करी होणार होती. त्यासाठी 20 लाख रुपयांची डीलही झाली होती, मात्र पोलिसांनी ही तस्करी रोखली आहे. पंढरपूरमध्ये नदीपात्रातून अवैध वाळू उपसा विरोधात महसूल विभागानं कारवाई केलेली आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 18 लाकडी होड्यांवर कारवाई करण्यात आली असून होड्या कटर आणि जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत.
जळगावच्या MIDCतील ई सेक्टरमधील ग्रीन अँड इको सोल्युशन कंपनीमधून अज्ञात 3 चोरट्यांनी कार्यालयात घुसून चोरी केलेली आहे. चोरट्यांनी या कार्यालयामध्ये ठेवलेली 3 लाखांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीच्या धानोरा गावात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून हाणामारी झाली. मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने 2 तरुणांवर प्राणघातक हल्ला केला. तसेच या टोळक्याने काही दुचाकी वाहनांची तोडफोड केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीच्या पुलावरनं एका इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वैनगंगा मित्रमंडळाचे सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत इसमाला शिताफीनं पाण्याबाहेर काढलं. सदर इसमाची विचारपूस केली असता घरगुती वादातून तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्याचं त्याने सांगितलंय. अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये कार डिवायडरला धडकल्यामुळे CNGने पेट घेतला आणि 2 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांमध्ये जामखेड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. एका वृद्धेची हत्या करून तिचे दागिने लुटण्याचा प्रकार कोल्हापुरातील गडिंग्लजमध्ये घडलेला आहे. आधी वृद्ध महिलेच्या तोंडात बोळा कोंबला, त्यानंतर तिची हत्या केली आणि 11 तोळे सोनं लुटलेलं आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह सोलापुरे वसाहतीजवळील एका विहिरीमध्ये ढकलून दिलेला आहे. ठाण्यातील 3 पेट्रोल पंपाजवळ बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. पेट्रोल पंपाजवळ कारला अचानक आग लागली होती. अग्निशामक दलाकडनं ही आग विझवण्यात आली, मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अकोल्यातल्या खीरकुंड गावामध्ये एका शेतकऱ्याने घराला आग लागली होती. या आगीमध्ये शेतकऱ्याचा कापूस आणि तूर जळून खाक झाले. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले. 2 एकर शेतातून हाती आलेले 5 क्विंटल कापूस आणि 7 क्विंटल तूर पूर्णतः आगीत जळाली आहे. आता विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी, कारण आता तुम्हाला एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये दुहेरी पदवी अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातल्या COEP तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार असून त्याबाबत SNDT विद्यापीठ, सोमय्या विद्यापीठ आणि HSNC विद्यापीठासह अन्य नामांकित कॉलेजसोबतही दुहेरी पदवी अभ्यासक्रम राबवण्यासाठी मुंबई विद्यापीठानं पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे आता एकाच वेळी तुम्हाला 2 पदव्या घेता येणार आहेत. यानंतर राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. फेब्रुवारी महिन्यामध्ये सूर्य आग ओकतोय. राज्यामध्ये ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये पारा 38 अंशांवर गेल्याने वैशाख वणव्याची धग जाणवते. तेव्हा नागरिकांनी उन्हापासून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. AIच्या वापरामुळे आता कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. DBS आपल्या 4000 कर्मचाऱ्यांना कामावरनं काढणार आहे. DBS या जागतिक बँकिंग समूहातून 3 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना काढलं जाईल. ही कपात DBS ग्रुपच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10% इतकी आहे. मुंबई विद्यापीठातून आता एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार आहेत. दुहेरी पदवी अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठानं पुढाकार घेतला असून मुंबई विद्यापीठ येत्या काही दिवसांमध्ये पुण्यातील COEP तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार करणार आहे. पुणे महापालिकेने 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याचं योजलेलं आहे. या प्रकरणी लाभार्थ्यांना खात्यामध्ये 17 कोटींची रक्कम जमा करण्यात आली. या योजनेसाठी महापालिकेकडे यंदाच्या वर्षी 13,000 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 10,000 विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे. उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाईला विरोध करत महिलेने रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या महिलेने थेट JCBत उडी घेत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरम्यान घर बांधून जागा हडपण्याचा प्रकार सुरू होता. याबाबत अनेकदा नोटीस बजावून सुद्धा अतिक्रमणधारक जागा रिकामी करत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या ठेवीदार आता 25,000पर्यंतची रक्कम काढू शकणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांना हा दिलासा दिलेला आहे. न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेनं मोठी कारवाई केलेली आहे.
कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा असं आवाहन पालिकेनं केलेलं आहे. जगातील पहिली हवेत उडणाऱ्या कारची अमेरिकेमध्ये यशस्वीरित्या चाचणी पूर्ण करण्यात आली. ही कार रस्त्यावर 300 किलोमीटरने धावते तर हवेमध्ये 177 किलोमीटरने उडते. या हवेमध्ये उडणाऱ्या कारची किंमत 2.5 कोटी आहे. तर अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी अलेफ एरोनॉटिक्सने ही कार बनवलेली. ही चित्रपटाप्रमाणे हवेत उडणारी कार 2025 मध्ये लॉन्च होणार आहे. राज्यातील 17 लाख सरकारी शिक्षक आणि कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक झालेले आहेत. मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. 6 मार्चला सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 2 तास आंदोलन करण्यात येईल. ठाण्यामध्ये नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याविरोधात ठाकरे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेले. यावेळेस गोऱ्हेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झालेला. दिव्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी आलेल्या मनपा अधिकाऱ्यांच्या ताफा स्थानिकांनी अडवलेला. इमारतींवर पालिकेने कारवाई करू नये, आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची वेळ द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली. यावेळी स्थानिकांनी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आंदोलन केलेले. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध करण्यात आलेला आहे. महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवार्पण नृत्य सादर करणार होती. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी याला विरोध केलेला आहे. हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. 10 दिवसात छावा सिनेमानं 300 कोटींची कमाई केली तर छावाने जगभरात 400 कोटींचा टप्पा ओलांडलेला आहे. काल भारत पाकिस्तान मॅच होती तरीही बॉक्स ऑफिसवर रविवारी शिवबाचाच छावा गरजला आहे. आता बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली. मस्साजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करतायत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिला उलटलेल्या आहेत तरीही आरोपींना अद्यापही शिक्षा झालेली नाही. यासह मस्साजोग वासियांच्या 7 मागण्या आहेत. सरकारनं 2 दिवसांमध्ये दखल घेतली नाही तर आंदोलक अधिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान मस्साजोग वासियांच्या मागण्या काय आहेत पाहूया. केसचे तत्कालीन पीआय प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटील यांना बडतर्फ करून 6 आरोपी करा. फरार आरोपी कृष्णा अंधईला लवकरात लवकर अटक करा. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला जलद गतीने न्यायालयामध्ये चालवा. वाशी पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा सीडीआर तपासून त्यांना 6 आरोपी करा. आरोपींना फरार करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांनाही 6 आरोपी करा. पोलिसांनी कळमकडे मृतदेह नेण्याचं षडयंत्र कुणाच्या सांगण्यावर रचलं याची चौकशी करा.